Monopolistic College of Arts and Commerce. This is SST Edupedia. Myself Assistant Professor Usha Nagle. आज आपण TYBA इकॉनॉमिक्सच्या सेमिस्टर 5 मधल्या मायक्रो इकॉनॉमिक्स पेपरच्या मोनोपोली या टॉपिक विषयी जाणून घेणार आहोत. तर मोनोपोली म्हणजेच पूर्ण मक्तेदारी याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत. मक्तेदारीची व्याख्या. मक्तेदारीला इंग्रजीमध्ये मोनोपोली असे म्हणतात. या शब्दाची मोनो आणि पोली अशी फोड करतात. मोनो या शब्दाचा अर्थ एक आणि पोली या शब्दाचा अर्थ विक्रेता असा होतो. त्यामुळे ज्या बाजारात एकच उत्पादक किंवा विक्रेता असतो आणि त्याने उत्पादन केलेल्या वस्तूला नजीकचा पर्याय नसतो, अशा बाजार स्थितीला मक्तेदारी अथवा एकाधिकार असे म्हणतात. तर मक्तेदारीच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या आपण जाणून घेऊयात. प्राचार्य चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जिचे पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असून तिच्या वस्तूला अगदी जवळचे पर्याय नसतात. प्राचार्य लर्नर यांच्या मते मक्तेदारी म्हणजे असा विक्रेता होय की ज्याच्या मागणीचा वक्र उतरता असतो. आता पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला माहिती आहे की मागणीचा वक्र जो असतो, एखाद्या उत्पादकाचा जो मागणीचा वक्र असतो तो एक्स ॲक्सिसला समांतर असा असतो. कारण की पूर्ण स्पर्धेमध्ये उत्पादकाच्या वस्तूला जी मागणी असते ती पूर्णपणे लवचिक असते. पण पूर्ण मक्तेदारीमध्ये किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये मागणीचा वक्र हा डावीकडून उजवीकडे उतरता असा असतो. त्यानंतर पूर्ण मक्तेदारी ही संकल्पना फक्त अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. पूर्ण मक्तेदारी हा दुर्मिळ व अपवादात्मक बाजाराचा प्रकार असून प्रत्यक्षात हा बाजाराचा प्रकार अनुभवता येत नाही. 1933च्या आधीपर्यंत जे अर्थशास्त्रज्ञ होते ते पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण मक्तेदारी याच बाजार प्रकारांचा अभ्यास करत होते. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे दोन जे बाजार प्रकार आहेत, जसं की पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण मक्तेदारी, हे फार दुर्मिळ आहेत आणि ते प्रत्यक्षात बाजारात पाहायला मिळत नाहीत. हे बाजार प्रकार प्रत्यक्षात पाहायला मिळत नाहीत. म्हणून मग प्राचार्य चेंबरलिन आणि मिसेस जॉन रॉबिन्सन यांनी याच्यामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणून पूर्ण स्पर्धा आणि पूर्ण मक्तेदारी या दोन बाजार प्रकारांच्या दरम्यानचा बाजार प्रकार अभ्यासला, ज्याला आपण मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धा असं म्हणतो. पुढे पूर्ण मक्तेदारीत मक्तेदार हा एकच विक्रेता असल्याने उद्योग संस्था आणि उद्योगधंदा यांतील फरक नाहीसा होतो. आता आपण पाहणार आहोत मक्तेदारीची वैशिष्ट्ये किंवा अटी. मक्तेदारीची वैशिष्ट्ये. एकच उत्पादक. मक्तेदारीमध्ये एकच उत्पादक असेल किंवा एकच विक्रेता असेल तरच पूर्ण मक्तेदारी आहे आपण असं म्हणू शकतो. दुसरं, नजीकचे पर्याय नसणे. जर नजीकचे पर्याय असतील एखाद्या वस्तूला तर त्याला आपण मक्तेदारी म्हणू शकत नाही. कारण म्हणजे आता समजा साबण, एखाद्या कंपनीने त्यांच्या नावाचा साबण बनवला, पण साबणाला दुसऱ्या नावाच्या कंपनीने सुद्धा दुसऱ्या नावाने जरी साबण बाजारात आणला तरी तो त्या साबणाला जवळचा पर्यायच आहे. म्हणून साबणाचा जो व्यवसाय आहे तो ह्या मक्तेदारीमध्ये येत नाही. जसं की वीज महामंडळ आपण बघतो, त्यांच्याकडे विजेचा पर्याय आहे पण तो जवळचा नाहीये. म्हणून वीज महामंडळ हे मक्तेदारी बाजार प्रकारामध्ये समाविष्ट होतं. त्यानंतर मक्तेदारीचा पुरवठ्यावर पूर्णपणे नियंत्रण असतं. कारण मक्तेदार हा एकमेव उत्पादक किंवा विक्रेता असतो. त्यामुळे बाजारात पुरवठा किती आणायचा, काय आणायचा याच्यावर पूर्णपणे तो स्वतःचं नियंत्रण ठेवून बाजारातला पुरवठा वाढवू किंवा कमी करू शकतो. सेम किमतीवर नियंत्रण असतं. कारण की एकच उत्पादक असतो आणि पुरवठ्यावर नियंत्रण असतं, त्यामुळे त्याचं किमतीवर पण तो नियंत्रण ठेवू शकतो. त्याला हवी तशी किंमत तो वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. महत्तम नफा. आता एकच उत्पादक असल्यामुळे त्याला नजीकचे पर्याय त्याच्या वस्तूला नसल्यामुळे आणि त्याचा पुरवठ्यावर आणि किमतीवर नियंत्रण असल्यामुळे मक्तेदार जो आहे तो जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं उद्दिष्ट मक्तेदाराचं असतं. त्यानंतर प्रवेशावर पूर्ण बंदी. आता पूर्ण मक्तेदारीमध्ये उद्योग संस्था एकच असल्यामुळे नवीन उद्योग संस्थांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी असते. जाहिरात खर्च अजिबात नसतो. आता एकच विक्रेता आहे, त्याचं पुरवठ्यावर किमतीवर पूर्णपणे नियंत्रण आहे
आणि त्याच्या वस्तूला म्हणजे जवळचा पर्यायच नाही आहे, त्यामुळे मग त्याला जाहिरात करण्याची, स्वतःच्या वस्तूची जाहिरात करण्याची अजिबातच गरज भासत नाही. त्यामुळे जाहिरात खर्च त्याला होत नाही. मूल्यभेद. मक्तेदार पूर्ण मक्तेदारी बाजार प्रकारामध्ये मक्तेदार मूल्यभेद करू शकतो, कारण की त्याचा किमतीवर नियंत्रण असल्यामुळे तो त्याच्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी, त्याच्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या व्यक्तींकडून किंवा वेगवेगळ्या गटांकडून किंवा वेगवेगळ्या बाजारांतून मूल्य वेगवेगळं आकारून मूल्यभेद करू शकतो. आता आपण पाहणार आहोत मक्तेदारीचा समतोल किंवा मक्तेदारीतील किंमत व उत्पादन निश्चिती कशी होते हे आपण पाहणार आहोत. मक्तेदारीमध्ये मक्तेदाराला नफा करणे, स्वतःसाठी नफा करणे हा एकच त्याचं उद्दिष्ट असतं. आता मक्तेदारीमध्ये समतोल होण्याची एक अट आहे. जर सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च हे दोन वक्र एकमेकांना छेदत असतील, म्हणजे सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च जर का समान असतील, तिथे मक्तेदाराचा समतोल होतो. मग आता आपण ह्या आकृतीद्वारे समजून घेऊयात. या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता सीमांत खर्च वक्र आणि सीमांत प्राप्तीचा वक्र हे दोन एकमेकांना स या बिंदूपाशी छेदतात, म्हणजेच स या बिंदूमध्ये मक्तेदाराचा समतोल राखला जातो. मग त्यावरून जर आपण सरासरी प्राप्तीचा वक्र लक्षात घेतला तर त्यावरून आपल्याला कळतं की मक्तेदार त्याची किंमत न स 1 किंवा अ क एवढी ठरवतो आणि त्याचे उत्पादन निश्चिती तो अ न एवढी करतो. त्यामुळे मक्तेदाराचा समतोल, आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मक्तेदारीचा समतोल होण्याची अट ती म्हणजे सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च हे समान असले पाहिजे. आता मक्तेदारीचा समतोल आणि मक्तेदारीची किंमत निश्चिती किंवा उत्पादन निश्चिती हे आपण दोन कालखंडात पाहणार आहोत. एक अल्पकालीन समतोल पाहणार आहोत आणि दीर्घकालीन समतोल पाहणार आहोत. आता आपण पाहूयात मक्तेदारीतील अल्पकालीन समतोल. मक्तेदारीत अल्पकालीन समतोल होण्यासाठी सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती समान होणे आवश्यक आहे. अल्प कालावधीत म्हणजे आपल्याला माहीतच आहे की फक्त बदलणाऱ्या घटकात बदल करता येतो. स्थिर उत्पादन घटकात, उदाहरणार्थ यंत्रे, संयंत्रे इत्यादीत बदल करता येत नाही. अल्प कालावधीत मक्तेदाराला असामान्य नफा, सामान्य नफा किंवा तोटा यापैकी काहीही होऊ शकतं. असामान्य नफा केव्हा होतो? जेव्हा सरासरी प्राप्ती ही सरासरी खर्चापेक्षा जास्त असते. सामान्य नफा केव्हा होतो? जेव्हा सरासरी प्राप्ती ही सरासरी खर्चा एवढीच असते. किंवा तोटा कधी होतो? जेव्हा सरासरी प्राप्ती ही सरासरी खर्चापेक्षा कमी असते. तर आपण मक्तेदारीतील अल्पकालीन समतोल पाहताना असामान्य नफा, सामान्य नफा आणि तोटा हे कसे होतात हे आपण आकृतीद्वारे समजून घेऊयात. तर मक्तेदारीतील अल्पकालीन समतोल, असामान्य नफा. तर ह्या आकृतीमध्ये आपण बघू शकतो की आपला एकच नियम आहे, एकच अट आहे मक्तेदारीचा समतोल होण्याची, ती म्हणजे सीमांत प्राप्ती हे सीमांत खर्चा एवढंच असलं पाहिजे. तर आता या आकृतीमध्ये सीमांत खर्चाचा वक्र आणि हा सीमांत प्राप्तीच्या वक्राला स येथे छेदत आहे. तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की मक्तेदार अ न एवढी उत्पादन निश्चिती करतो आणि अ क एवढी किंमत निश्चिती करतो. मग इथे जर आपण सरासरी खर्च हा वक्र जर का आपण लक्षात घेतला तर याच्यावरून आपल्याला कळतं की मक्तेदाराचा सरासरी प्राप्ती ही सरासरी खर्चापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जर का तुम्ही बघितलं तर क1 स1 स2 हा एवढा नफा मक्तेदाराला होतो. हा नफा असामान्य आहे, खूप जास्त आहे, त्यामुळे ह्याला आपण असामान्य नफा असं म्हणतो. तर इथे आपण पाहिलं की सामान्य हा जो असामान्य नफा आहे तो कसा आपण काढलाय, तर एकूण नफा बरोबर एकूण प्राप्ती वजा एकूण खर्च. आता एकूण प्राप्ती आपली किती आहे? अ क स 1 न एवढी एकूण प्राप्ती आहे. त्यातून जर का आपण आपला एकूण खर्च म्हणजे अ क 1 स 2 न हे जर वजा केलं तर आपल्याला हा जो चौकोन मिळतो क क 1 स 1 स 2 स 1 हा आपला असामान्य नफा आहे. आता मक्तेदारीतील अल्पकालीन समतोल सामान्य नफा कसा असतो ते आपण पाहूयात. पुन्हा तेच की ह्या आकृतीमध्ये आपण बघू शकतो की सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती हे दोन वक्र स येथे छेदत आहेत. पण जर का आपण सरासरी खर्च बघायला गेलो तर सरासरी खर्च स 1 येथे सरासरी प्राप्तीला छेदत आहे. त्यामुळे
आपल्याला कळतं की इथे सरासरी प्राप्ती आणि सरासरी खर्च हे समान आहेत. आता सरासरी प्राप्ती आणि सरासरी खर्च समान असल्यावर मक्तेदाराला सामान्य नफा होतो हे आपल्याला दिसून येते. पुढे मक्तेदारीतील अल्पकालीन समतोल तोटा. आता आपण तोटा बघणार आहोत. तर आता या पुन्हा आकृतीमध्ये तेच आपली जी मक्तेदारीचा समतोल होण्याची जी अट आहे, सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च समान असायला हवेत. तर ते सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च या बिंदूमध्ये समान एकमेकांना छेदतात. तिथून आपण बघितलं की मक्तेदाराने न एवढी उत्पादन निश्चिती केली आणि एवढी किंमत किंवा एवढी किंमत निश्चिती केलेली आहे. पण सरासरी खर्चाचा वक्र आपण जर का पाहिला त्या मक्तेदाराचा, तर आपल्याला कळतंय की सरासरी खर्च हा सरासरी प्राप्तीपेक्षा जास्त आहे. याच्यावरून आपल्याला एक कळतंय की इथे मक्तेदाराला तोटा होतोय. तर तोटा किती होतोय? तर क1 स2 स1 हा जो चौकोन आहे हा मक्तेदाराचा तोटा दर्शवतोय. आता मक्तेदारीचा दीर्घकालीन समतोल. पूर्ण स्पर्धेत उद्योग संस्थेला दीर्घ कालावधीत केवळ सामान्य नफा मिळतो, बरोबर. परंतु मक्तेदारी उद्योग संस्थेला दीर्घ कालावधीत नेहमीच असामान्य नफा मिळतो, कारण त्यासाठी मक्तेदार तसा प्रयत्न करतो. दीर्घ कालावधीत उद्योग संस्थेला स्थिर भांडवलात बदल करता येत असल्याने जास्तीत जास्त नफा देणारे संयंत्र म्हणजेच आपण प्लांट ज्याला म्हणतो, मक्तेदारी उत्पादन संस्था निवडते आणि त्यामुळे सीमांत प्राप्ती दीर्घकालीन आणि अल्पकालीन सीमांत खर्चा बरोबर असते. अल्पकालीन सीमांत खर्च हा मक्तेदाराने निवडलेल्या अधिक फायदेशीर अल्पकालीन संयंत्राने संबंधित असतो. त्यामुळे दीर्घ कालावधीत दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र आणि निवडलेल्या संयंत्राचा अल्पकालीन सीमांत खर्च वक्र दोन्हीही सीमांत प्राप्तीच्या वक्राला छेदून जातात. आता आपण हे आकृतीद्वारे समजून घेऊया. इथे आपण आकृतीमध्ये बघतोय की आपण आपली जी अल्पकालीन समतोलाची जी आकृती होती तशीच आहे. आता इथे आपण फक्त दीर्घकालीन सीमांत खर्च किंवा दीर्घकालीन सरासरी खर्च आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तर इथे आपण बघूया, आपल्याला आता दीर्घकालीन मक्तेदारीचा दीर्घकालीन समतोल होण्यासाठी सीमांत प्राप्ती ही दीर्घकालीन सीमांत खर्चाशी समान असली पाहिजे. तर आकृतीद्वारे आपल्याला कळतंय की दीर्घकालीन सीमांत खर्च हा दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र हा सीमांत प्राप्तीच्या वक्राला येथे छेदत आहे. पण आपण जर का दीर्घकालीन सरासरी खर्च म्हणजेच अल्पकालीन सरासरी खर्च हे दोन्ही एकाच बिंदूला म्हणजे स2 ला छेदत आहेत, तर तिथे आपल्याला कळतंय त्या वक्राकडे बघितल्यावर आपल्याला कळतंय की मक्तेदाराचा दीर्घकालीन सरासरी खर्च जो आहे तो सरासरी प्राप्तीपेक्षा कमी आहे. आता सरासरी प्राप्तीपेक्षा जर सरासरी खर्च कमी असेल तर आपल्याला माहितच आहे की मक्तेदाराला हा जो नफा जो होतोय तो अगदी जास्त आहे, म्हणजे असामान्य नफा होतोय. त्यामुळे इथे आपल्याला लक्षात येते की क1 स1 स2 हा जो चौकोन आहे तो मक्तेदाराचा दीर्घकालीन असामान्य नफा आहे. सो मक्तेदाराचा जो असामान्य नफा आहे तो आपण इथे आपल्याला या चौकोनाने स्पष्ट होतोय. तर आपलं इथे आपण पूर्ण मक्तेदारी बद्दल जी माहिती घेतली ती आपली इथे संपते. सो थँक्यू.